तर मित्रांनो, मी येरमाळ्याला मुक्कामासाठी आलो होतो. या माझ्या येडामाईचं रूप पाहण्यासाठी माझे डोळे खूप आतुरले होते. खूप अडीअडचणींना सामोरं जाऊन मी येडामाईपाशी आलो. या माझ्या आईनं मला जवळ घेऊन दर्शन दिलं. या माझ्या येडामाईचं सत्व खूप मोठं आहे. लाखो भाविक भक्त तिच्या डोंगराला दोऱ्याचा येडा मारतात. माझी येडामाय सर्व भक्तांचा नवस पूर्ण करते. सर्व लेकरांचं दुःख पदराआड धरते आणि कधी स्वतःसाठी काही मागत नाही. या माझ्या आईला हवंय तर फक्त हळदी कुंकाचा मान. आई राजा उदे उदे. येडामाय, माझं नशीब खरंच लय मोठं आहे. तुझ्या कृपेने मिळाले मला गुरु येडामाय, जे सोन्याचं दुकान माझ्या भरोशावर सोडून जातात. त्यांचा विश्वास माझ्यावर शेवटपर्यंत असाच राहू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना येडामाय. सुकलेल्या भाकरीला पानसंग खाऊ गड्या पाऊलं थकलं. द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या येडामाईनं. द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या आईनं. पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे, म्हणून मी या आईला नको म्हणलो. जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडामाई. फक्त सुखा दुःखात तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. द्यायला देशील तू काचाचं घर, द्यायला देशील तू काचाचं घर, पण दगड मारणाराचा नको ग शेजार. द्यायला देशील तू काचाचं घर. एखाद्याच्या कष्टाचा घास जर हिसकावून घेत असाल आणि तुम्हाला वाटत असेल ती येडामाय तुम्हाला माफ करल, हे अतिशय चुकीचं आहे. ती येडामाय तुम्हाला कधी माफ करणार नाही, कारण की ती तिच्या लेकराच्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू बघू शकत नाही. तिच्यासाठी तिची लेकरच सर्व काही आहेत. सोडून दिलं येडामाय मी सर्वांना बोलायचं आहे. आपल्या चांगल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल तर एक वेळी शांत राहिलेलंच बरं. या माझ्या येडामाईला माहिती आहे मी किती चूक आणि मी किती बरोबर आहे. माझ्या आयुष्यामध्ये काही उरलं आहे तर ते फक्त माझी येडामाई आहे आणि हे जीवन मी येडामाईच्या जीवावरच जगणार आहे. ही जगदुनिया सारी तुम्हाला नावं ठेवण्यासाठी आहे. तुम्हाला तोंडावर गोड बोलन आणि पाठीमागं तुमची निंदा करल. या लोकांचं काही ऐकायचं नाही. एक वेळेस माझ्या येडामाईला भेटून यायचं. या आईला आपलं सुख दुःख सारं सांगायचं. बघा माझी येडामाय तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद करन. आई राजा उदे उदे. आस मला लागली आहे चैतीला जाण्याची, या येडामाईच्या यात्रेत सहभागी होण्याची, आईसाहेबांच्या दरबारामध्ये 7 दिवस मुक्कामी राहण्याची. येडामाय खूप दिवस झाले तुझ्या हलकीचा आवाज माझ्या कानावर आला नाही. तुझ्या हलकीचा आवाज ऐकण्यासाठी माझं मन आतुरलं आहे. येडामाय लवकर बोलव मला तुझ्या यात्रेला. आई राजा उदे उदे.